सन्मान्य सदस्य कृष्णा गजबे। अध्यक्ष महोदय, 293 अन्वये प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, बरेचशा राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी, सामाजिक सलोखा राखण्याच्या त्या सरकारच्या संदर्भात असा काही प्रस्ताव विरोधी पक्ष नेत्यांनी मांडला। पण अध्यक्ष महोदय, याच्यावर ज्या वेळेला त्या विरोधाचं जे सरकार होतं 2.5 वर्ष, त्यांनी उपाययोजना काय केल्या याच्यावरती त्यांनी मांडायला पाहिजे। खरंच अध्यक्ष महोदय, विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रातील अनुशेष निर्मूलनाचे काम का थांबले? अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेला याच अनुशेष हा दूर करण्याच्या संदर्भात मी बरेचसे 3 बंधारे वैनगंगा नदीवरती, गाढव्या नदीवर, सती नदीवर माझ्या मतदारसंघात मांडले। अक्षरशः ते नामंजूर केले अध्यक्ष महोदय। म्हणून याच धर्तीवरती विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी माझ्या मतदारसंघातील आरमोरी, जिल्हा गडचिरोली या तालुक्यात शेवटच्या टोक्यावर इटाडो प्रकल्पाचा कालवा आहे अध्यक्ष महोदय। परंतु आजपर्यंत आरमोरी एक माझा मतदारसंघ आणि प्रॉपर आरमोरी तालुका हा एक टोकावर आहे। म्हणून याकरिता त्या तालुक्याच्या जवळूनच वाहणारा एक वैनगंगा नदी आहे आणि त्यालाच लागून असलेला एक डावा कालव्याचा सायफलद्वारे इटाडो प्रकल्पाच्या कालव्याला जर जोडलं, हा एक डावा कालवा गोसीखुर्दचा त्या ठिकाणून आलेला आहे अध्यक्ष महोदय। तो जर जोडलं तर त्या वडसा तालुका आणि गडचिरोली जिल्ह्याचा अनुशेष हा वाढल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सांगला गोरगरिबांना, रुग्णसेवांना मिळणं। अध्यक्ष महोदय, केंद्र शासन आणि राज्य शासनाने एक सर्वसामान्य माणसाला तळागाळातील जे आपले रुग्ण आहेत त्यांना चांगला उपयोग व्हावा, त्यांच्या रुग्णाची सोय व्हावी, त्याच्या आरोग्याची सुविधा निर्माण व्हावी म्हणून आयुष्यमान कार्ड म्हणजे आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड काढलं अध्यक्ष महोदय। गोल्डन कार्ड म्हणजे 5 लाखाचं एक एटीएम आहे। त्या सर्वसामान्य रुग्णांना 5 लाखाचा उपयोग त्या आजारासाठी करता येतं। राज्य शासनाने एक सुंदर चांगलं का महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना का सर्वसामान्य माणसाला त्याची 1.5 लाख होती, त्याला एक 5 लाखाचं अनुदान त्या ठिकाणी वाढलं आणि सर्वसामान्य माणसाला आरोग्याची सुविधा त्या ठिकाणून मिळतं। अशी एक सुविधा या शासनाने आपल्या केलेल्या आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, ह्या सर्व बऱ्याचशा या ठिकाणी चर्चा झाल्या, पण या 293 या प्रस्तावावर मी काही सूचना आणि आपल्या मतदारसंघाच्या काही मांडण्यासाठी मी या ठिकाणी काही सूचना करतो अध्यक्ष महोदय। माझ्या मतदारसंघातील देसाईगंज, जानमोरी, कुरखेडा, जिल्हा गडचिरोली तालुक्यातील माहेश, जुई, ऑगस्ट आणि जुलै 2019 मध्ये अतिवृष्टी, खूप पाऊस आला होता अध्यक्ष महोदय। त्यावेळेला शासनाने सर्वे केला, सर्व पंचनामे केले, परंतु अध्यक्ष महोदय काय झालं, त्या शेतकऱ्यांना त्यावेळेला शासनाने निर्देश दिले का ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल त्या शेतकऱ्यांची वेगळी यादी करा आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं नाही त्याला त्यांची वेगळी यादी तयार करा आणि त्या माध्यमातून हा फंड वळती झाला आणि सहकार विभागाच्या माध्यमातून मात्र शेतकऱ्यांचं हा अजूनपर्यंत त्यांना लाभ मिळालेला नाही आणि तो निधी मात्र आयुक्त सहकार विभाग पुणे यांच्याकडे अजूनही पडू नये। याचा पाठपुरावा केला पण आजही मात्र त्याचं मिळालेलं नाही। हे एक शासनाला एक माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय। दुसरा एक, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज फेड करणाऱ्या जे शेतकरी आहे, माझा लाभार्थी आहे, त्याला अनुदान जाहीर करण्यात आले। काही लाभार्थ्यांना त्याचा अनुदान मिळाला पण काही लाभार्थी अजूनही वंचित आहेत साहेब। म्हणून अध्यक्ष महोदय, त्या वंचित त्याला सुद्धा आपला हा नेहमी शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण अनुदान तातडीनं हा देण्याचं आपण कारवाई करावी। अध्यक्ष महोदय, गेल्या जुलै ऑगस्ट 2023 मध्ये गोसीखुर्दच्या धरणातून अचानक पाऊस एकदम सोडलं आणि त्या वैनगंगा नदीच्या काठातील शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं।
त्यांचं नुकसान झाल्यानंतर त्यांचं पंचनामा करण्यात आलं, त्यांचे सर्वे करण्यात आले, पण अजूनही मात्र त्यांना नुकसान भरपाई आजपर्यंत त्यांना मिळालेली नाही. अध्यक्ष महोदय, दुसरं एक की माझ्या मतदारसंघातील देसाईगंज, आनमोरी, कुरखेडा, जिल्हा गडचिरोली तालुक्यात शेतकऱ्यांनी काय केलं, खूप सुंदर धान लावलं, निसाळा झालं, पण शेवटच्या वेळेला एक मोहरा व इतर उच्च प्रतीचा धान पिकाचा निस्वा होत असताना पांढऱ्या लोंबामुळे उत्पन्नात मोठी घट येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी म्हणून आपण सर्वे केलं, त्यांचा सर्वे शासनाकडे पाठवला आणि ह्या जिल्ह्यात शेतकरी अति पावसामुळे हा निसाळा, हा सफेद रंगाचा निसाळा आला आणि त्याला शेतकऱ्यांना उत्पन्नात घट आली. अगदी घट म्हणजे खूप कमी घट त्यांना आली. म्हणून आज सन्मान्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी आज शेतकऱ्यांना एक बोनसच्या स्वरूपात का शेतकऱ्यांना एक हेक्टरी 20,000 रुपये आणि मर्यादा 2 हेक्टरची ठेवलेली आहे अशी घोषणा या ठिकाणी केली. म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्या मंत्री महोदयांचं खरं अभिनंदन करतो. परंतु एवढंच अभिनंदन नाही की मागच्या खरीप हंगामामध्ये की 2021-22 मधील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, तो पीक विमा काढला, त्या शेतकऱ्यांचं पंचनामा झाले, सर्व सर्वे झालं, पण त्या पीक कंपन्यांनी मात्र आतापर्यंत अध्यक्ष महोदय त्यांना लाभ अजूनपर्यंत मिळालेला नाही. कन्क्लूड करा सर, आता कन्क्लूड करा. अशाच माध्यमातून अध्यक्ष महोदय आरोग्य विभागाचं या ठिकाणी मांडलं. गडचिरोली जिल्ह्यात शासनाने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल शासनाचे आभार मानतो अध्यक्ष महोदय. का सन्मान्य आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे पालक, सन्मान्य गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पालक असल्यामुळे खरंच पालकासारखं एक अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्याला काहीतरी पुढे आणावं म्हणून रुग्णालय सुरू केलं, पण तात्काळ लवकर मात्र तिथलं काम सुरू करावं. गडचिरोली जिल्हा अध्यक्ष महोदय जैवविविधतेच्या तुलनेमध्ये अख्ख्या केंद्रामध्ये भारतामध्ये नावाजलेला असं गडचिरोली जिल्हा आहे. या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आयुर्वेद चिकित्सेला प्रोत्साहन मिळावं, या धर्तीवरती आयुर्वेद औषधोपचाराला प्रोत्साहित करण्याचं धोरण अवलंबिलं आहे. म्हणून अध्यक्ष महोदय या गडचिरोली जिल्ह्यात आयुर्वेद महाविद्यालय स्थापन करण्यात यावं हे एक शासनाला एक सूचना करतो. अध्यक्ष महोदय, माझ्या या ठिकाणी सांगितलं आहे का रानटी हत्यामुळे, वाघामुळे अन्य नुकसान झालं. खरं मी अध्यक्ष महोदय सन्मान्य वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेबांना धन्यवाद देतो की परवाच 2 दिवसाच्या आधी त्यांनी बैठक लावली आणि त्या वाघानं हल्ला केलं, त्यांना नुकसान आपण काय दिलं की अख्खा भारतामध्ये हा निर्णय झाला नसेल ते सन्माननीय वनमंत्री सुधीर भाऊंनी केलेला आहे का सर्वात जास्त की 25 लाख रुपये त्याला मदत दिलं जातं. 25 लाख दिलं म्हणून आपला जीव येणार नाही अध्यक्ष महोदय, पण त्याच्यामध्ये मात्र त्यांनी ह्या आपल्याला त्याला लाभ मिळण्याच्या संदर्भात त्यांनी चांगलं आपल्या शासनाने केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, हत्यांनी झालेली नुकसान एक सूचना मी या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय की शेतकऱ्यांनी जो नुकसान जातं त्यांना 25,000ची तरतूद केलेली आहे. म्हणून अध्यक्ष महोदय वनमंत्र्यांना आपण सूचना द्याव्यात की आपण त्याच्यात वाढ करण्यात यावी आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळेल. अध्यक्ष महोदय, एक छोटासा पॉइंट या ठिकाणी मांडतोय. मी बाहेर गेलो होतो थोड्या वेळाच्या आधी, शेवटचा लगेच 1 मिनिट. टेम्परेचर खूप वाढलाय अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी आपल्या मागण्या, छोट्या मोठ्या मागण्यासाठी ग्रामपंचायतचे ऑपरेटर, पोलीस पाटील, कोतवाल, पोषण आहार म्हणजे शिजवणाऱ्या महिला माझ्या भगिनी आणि एक दुसरा आहे व्हॉइस ऑफ मीडिया ह्या संघटना आणि एक मुंबई गृह पोलीस भरती प्रक्रिया की त्या प्रक्रियेसाठी स्थगिती आली. तर काय आली तर त्याच्या प्रतीक्षा यादी हे अजूनपर्यंत त्यांनी सुरू केलेली आहे शासनाची. अशा काही विविध मागण्यासाठी हे लोक त्या ठिकाणी रोडवर बसलेले आहेत अध्यक्ष महोदय. तर याच्या मुख्य मागण्या काय असतील, त्यांच्यात मानधनात वाढ करावा आणि काय असेल वेगळं
अध्यक्ष महोदय, आपण शासनाला सूचना द्याव्यात की त्यांचं थोडंसं हे जे महत्त्वाच्या मागण्या आहेत यांना आपण काहीतरी शासनाने त्यांची दखल घ्यावी, एवढंच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय.